अधिकचे अपडेट जाणून घेणार आहोत निलेशकडून. जाणून घेण्या अगोदर आपण नाशिकमध्ये जाऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे. नाशिक मध्ये आता मुकुल बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत माणिकराव कोकाटे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती मोठा हा सेटबॅक असणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच खूप मोठा धक्का हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे. खरं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मिळणार हे अपेक्षितच मानलं जात होतं. गेल्याच काही महिन्यापूर्वी सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली होती. जसं ते नंदुरबारचे पालकमंत्री होते, त्याचबरोबर नाशिकसह आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती. त्यामुळे आता तिथे इतर कोणाची तरी नेमणूक ही त्यांना करावी लागणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला असता तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे होते. त्यामुळे भुजबळ यांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद देण्यात आलेलं होतं. त्यानंतर भुजबळांचा रोष देखील आपण बघितलेला होता आणि धनंजय मुंडे यांचं खातं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे. माणिकराव तुला थोडंसं थांबवतोय. आता आपल्यासोबत आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आहे आणि त्याच्यासोबत शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. आपण त्यांची प्रतिक्रिया निलेशकडून